गणपतचं वागणं कधीतरी संपतच्या कानावर घालावं असं तिच्या मनात आलं. शकुंतलाला संपतची प्रतिक्रिया बघायची होती. गणपतसारखी माणसं वेश बदलून फिरणारी असतात. ती आत एक असतात, दुसऱ्यांपुढे दाखवतात निराळं. त्यांचा आतला रंग फार कमी लोकांना माहिती असतो किंवा त्यांच्या आतल्या रंगाचा अनुभव फार कमी लोकांना असतो. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काही कयास बांधून कुणापुढे बोलणं कठीण. आपलीच बदनामी होण्याचा संभव ज्यादा. या विचारांनी तिच्या संवेदना बधीर झाल्या. कौशल्याच्या तर ध्यानीमनीही नसावं की आपला नवरा भावाच्या बायकोशी असं वागतोय. ती भ्रमात होती. अशा पुरुषांच्या बायका भ्रमात असतात आणि त्यांना भ्रमात ठेवण्यात त्यांचे पुरुषही पटाईत असतात. आपल्याला मूल होणं, आपण बाळंत होणं या सगळ्याकडे गणपत असूया मनात ठेवून बघतो हे तिच्या लक्षात आलं. त्याला न भेडता, भांडाभांडी वादावादी न करता त्याच्यापासून सावध कसं राहावं तेच तिला बघायचं होतं. तिच्या मनात तोच विचार सतत गरगरत असायचा. ती गणपतला म्हणाली, भाऊजी खरंच घ्यायचं का नागेशला वटीत? घ्या, माझी हरकत नाही. माझं लेकरू तुमच्या ताटात जेवल. अहो माझ्या ताटाऐवजी फरक इतकाच आहे की. बाई नागेशला सांभाळतीन, माझ्या परीस जीव लावून सांभाळतीन. पण तुम्हाला तुमच्या वाटणीचं समदय द्यावं लागतंय, त्याचा बी विचार करा. त्याला तुम्ही तयार आहे का? बॉलान रीच सर लेकरू पात्रात घ्या. शकुंतलाकडे जळजळीत कटाक्ष टाकून तो म्हणाला, तू लय शहाणपणा नको शिकू. काय करायचं ते मी बघल. जा तुझ्या खोलीत, रडतंय तुझं लेकरू, जा पाच त्याला. लय शहाणी समजते स्वतःला. बायकोनी शहाणपण शिकवू नये. हां, आणि ते सुद्धा घरच्या पुरुषाला काय. शकुंतला तिथून गेली. बाळ उठलं होतं, रडत होतं. तिने त्याला उचलून हृदयाशी धरलं, थोपटलं आणि मांडी घालून दाराकडे पाठ करून तिने त्याला पदराखाली घेतला. स्वतःही शांत व्हायला लागली. संपतच्या शेताला लागून जगदाळेचं शेत होतं. वावराला वावर लागून होतं. अगोदर ते शेत एका कैकाड्याचं होतं. कैकाड्यानं ते शेत म्हणजे तो 2.5 एकराचा तुकडा जगदाळेला विकला. खरं तर संपतच्या मनात हे शेताला लागून असलेलं शेत आपणच घ्यायचं होतं, पण 2दा बोलणी फीस कटली. कैकाडी नाराज होऊन गेला होता. तो अनवाला राहत होता. तिथे त्याची थोडी शेती होती. त्याच्या शेतीला लागून असलेलं शेत पाटलानं विकायला काढलं होतं. कैकाड्याला इथलं शेत विकून ते शेत घ्यायचं होतं, पण गणित काही सुटत नव्हतं. गणपत आणि संपतनी ताणून धरलेलं होतं. त्यांना वाटलं होतं की कैकाड्याला पैशाची गरज आहे. तो आज नाही तर उद्या आपल्याला शेत देणारच. 5-7 हजार इकडे तिकडे. चांगली काळी जमीन होती. कसली तर चांगलं भरपूर पीक देणारी होती. ती जमीन घेतली की संपत ट्रॅक्टर घेणार होता. 8 एकरात ऊस लावणार होता. त्याला जोर लावून शेती करायची होती. दिवस रात्र खपायचं होतं, भरपूर कष्ट करायचे होते आणि भरपूर कमवायचंही होतं. संपतच्या मनात एक विचार असाही होता की गणपतला मूलबाळ नव्हतं तेव्हा पुढे मागे त्याची जमीनही आपल्यालाच मिळणार. आज आपण जमीन कसू, उद्या आपली पोरं कसतील. त्यांच्याही जीवनाची कटकट संपून जाईल, सुखानं राहता येईल. गणपतचं तसं शेताकडे लक्ष नव्हतं. त्याची शेतावर मायाच नव्हती. त्याला गावभर फिरायला आवडायचं. याचा प्रश्न सोडव, त्याला मदत कर, ह्याच्यासोबत त्याचं काम आहे म्हणून जा, हे असले त्याचे धंदे. वडील कुरकुरले तरच तो शेताकडे चक्कर मारत असे, नाहीतर गावभर फिरत राहणं, याची चुगली त्याच्याकडे करणं, त्याची ह्याच्याकडे करणं आणि आपण तमाशा बघत राहणं, असा तो थोडा कळलाव्या स्वभावाचा सुद्धा होता. त्याचं मन त्यातच रमत होतं. बायको पसंतीची होती, गरिबाघरची होती, तरी मूलबाळ न झाल्यामुळे तो तसा कुठेतरी नाराज होता. तो दाखवत नव्हता, पण संपतला ते कळत होतं. पुरुषाला अहंकार काय असतो याची संपतला जाणीव होती. नागेशचा जन्म झाल्यावर त्याला झालेला आनंद त्यांनी पाहिला होता. त्याला खेळणी आण, फिरवून आण, त्याच्याशी खेळ, बडबड हे सगळं संपतनं पाहिलं होतं. त्याला असलेली खंत ही जाणवली होती. पण एक खरं होतं की संपतपेक्षा जादा नागेशचा लळा कौसल्या आणि गणपत यांनाच होता. कौसल्या तर त्याची निम्मी आई झाली होती. त्याचं सगळं करण्यात, दमण्यात तिला सुख वाटत होतं. तेही संपत आणि शकुंतलेनं पाहिलेलं होतं. गणपत शेताकडे लक्ष देत नव्हता, तरी त्यांनी शेतातून लक्ष काढून घेतलेलं नव्हतं.
शेतीबाबत संपतनं त्याला काही सांगितलं तर तो क्षणाचाही विलंब न करता म्हणत असे, अरे टाक मग करून, कसला विचार करत बसतो. तुला माझ्या परी शेतीतलं लय कळतं. मला फक्त सांग, हे आण, मी आणून टाकत जाईल. तुला आणायचं तर तू आण, पैसे माझ्याकडनं घेऊन जा. भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा संपतला आधार वाटे. संपतची छाती त्यामुळे फुगलेली असे. कचरू जाधवनीही आता हळूच शेतीतून लक्ष काढून घेतलं होतं. पोरं करतायत ना, जीव लावतायत ना शेतीला, लावू द्यात की, हा त्यांचा विचार. आता वय परतवे त्यांना पूर्वीसारखं शेताकडे जाणं, शेतात काम करणं होत नव्हतं. 8-15 दिवसातनं सवडीनं ते शेताकडे जात. एखाद्या झाडाखाली बसत, डोळ्यांवर तळवे धरून धूळ उडवत दूरवर शेतावरनं नजर फिरवत. शेतात डोलणारी पिकं, पिकांना वेळीच दिलं जाणारं पाणी, शेतातला थंड गारवा, काळ्या जमिनीचा पोत, हे सगळं बघून ते बिनघोरपणे वाड्याकडे परत येतात. म्हसोबाची आपल्यावर कृपा आहे असं त्यांना वाटत होतं. कैकाड्याचं शेत विकत घेताना त्यांनी मुलांना सांगितलं होतं, लय आणून धरू नका, आज 2-4 हजार तोट्यात असेल तरी पुढं फायद्याचं येते. एकदा का शेत आपल्या हातात आलं, आपलं शेत झालं का मन मानल तसं पेरा, उगवा, खतपाणी द्या. अरे असं वावराला लागून वावर मिळत नाही बाबा, आणि असलं तर बी इकलं जात नाही. तेव्हा देव देतोय समजून घ्या, घेऊन टाका लगेच. याच्यावर गणपत म्हणाला, त्यो कैकाडी, त्याला पैशाचा लोभ लय सुटलाय. त्यासनी वाटून राहिले यासनी हे शेत घेणं फायद्याचं आहे, तर हे मागतीन ती किंमत देतीन. आडवतोय, त्याला खाली पाडायचं, त्याला जादा पैका द्यायचाच नाही. जातोय कुठं? आपल्या वावरालगतचं वावर घेणं इतकं सोपं आहे का? येईल पाय धरत बघा तुम्ही. दोघाही भावांना हीच आशा होती. आपण शरण आलेल्या उंदराला घोळवत ठेवतोय अशा समजात दोघं होते. अनवाला जाऊन तिथल्या पाटलाला त्यांनी पटवलेलं होतं. त्यालाही सांगितलं होतं थोडं ताणून धर. पण दोघांचा भ्रम निराश झाला. वर्षभर घोळत असलेलं प्रकरण, वाट बघून बघून कैकाड्यानं ते शेत अंजिऱ्याच्या जगदाळेला विकून टाकलेलं होतं. जगदाळे तशी बडी आसामी. अजिंठ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी त्यांची जमीन. कुरण म्हणून त्याचा वापर होत होता. शिवाय उतराला बाजरी, ज्वारी, मका आणि थोडासा माळवा 6 महिन्यातून 2दा काढता यायचा. हातात पैसा खेळायचा, त्याचा त्याला फायदा झाला. त्यानं रात्रीतून एक रकमी कैकाड्याला पैसा देऊन 60,000ला ते वावर विकत घेतलं. एका रात्रीत. चमत्कार व्हावं तसं. कैकाडी गेलाच की वावरातनं एका रात्रीत. आणि बडप्रस्थ असलेला जगदाळेसारखा माणूस मांडीला मांडी लावून राहायला आला. आपलं एखादं जनावरच ह्याच्या शेतात घुसावं चरायला. माळवाच रात्रीतनं खोडून ने, विहिरीवरची मोटर त्याच्यात काड्या कर, असं त्याचं सुरू झालं. काही विचारलं तर नाही बा, आम्हाला काही ठाव नाही, असं त्याचे गडी म्हणत. तोही पुढे येऊन भांडणाच्या आयुष्यात चालू होई. बाचाबाची होई, भांडणं होत, मन स्वच्छ राहिली नव्हती. विशेषतः ते कैकाड्याचं शेत जगदाळेने घेतल्यापासून. शेताला शेत लागून असलं ना की मनात संशय येतो. ते पिशाच्या मनात जन्म घेतं आणि त्याचे विक्रम, त्याचे खेळ यांनी दोघांचीही मनं व्याप्त होऊन जातात. घडून गेलेल्या घटनेत मनातल्या भावना पेरल्या जातात. सगळं मनच गढळून जातं, मनाचं आरोग्य नष्ट करून टाकतं. कचरू जाधवानं बजावलं तरीही भांडणं होत राहिली, कारण दोघंही जोरातच होते. संपत थोडा भडक डोक्याचा होता. लहान सहान बाबींवरनं तो हमरी तुमरीवर येई. समोरच्याचं बोकोटं धरून बोलायला लागे. मग मध्ये पडून कुणाला तरी भांडण मिटवावं लागे. पुढे काही दिवस शांतता पसरे. पुन्हा 1-2 महिन्यात काहीतरी घडे आणि चकमक उडे. मनात दडवून टाकलेला संताप वर उफाळून येई, डंख मारून जाई आणि मग भांडणं सुरू होत. कचरू जाधवांनी वारंवार होणाऱ्या वादावादीवरनं ठरवलं की हे काय बरं नाही. शत्रू शेजारी सुख लागत नाही. ते गणपतला म्हणाले, हे बघ गणपत, आपण ही समधी जमीन विकून टाकू. दुसरीकडे घेऊ, थोडी कमी मिळन, पण सुखाचं होईन समद बाबा. मला हे समद दिसत होतं म्हणून मी सांगत होतो, तुम्हासनी 2-5 हजारात तोट्यात गेला सौदा तरी 72, पण जमीन जाऊ देऊ नका हातची. माझं ऐकणार कोण? पण मला दिसत होतं समद. काय माझे केस काय उन्हात नाही पांढरे केले बाबू. त्यांचं काळीच तुटत होतं. दुसरीकडे मनात प्रचंड काळजी होती, कारण त्यांना माहिती होतं की मोठा असून गणपत धोरणी नाही, व्यवहारी नाही, आणि संपत चांगलं वाईट सगळं भडक डोक्यानं घेतो. त्यांनी मारामारी हाणामारी न करता जगावं ही त्यांची इच्छा.
असं आपलं जगणं ज्यावर अवलंबून आहे ती जमीन विकणं इतकं सोपं नाही, हा त्याचा विचार रास्त होता. त्याहीपेक्षा क्लेशकारक ठरणार होता. पण धंदा काय, शेती काय? रात्रंदिवस निष्ठेनं कापल्याशिवाय त्यात जम बसत नाही, हा त्यांचा आजवरचा अनुभव होता. शेती विकून थोडी शेती ठेवून संपतला एखादं गावात शेतीच्या अवजाराचं दुकान थाटून द्यायचा त्यांचा विचार होता. त्याच्या जोडीला बी बियाणंही विकायची. शेताशी संबंध असून शेतीपासून दूर, पण सुखानं जगता येणारा तो मार्ग. हे सगळं येत्या 5-7 वर्षात आपण फार थकायच्यात त्यांना करायचं होतं. फार पुढचा नातवंडांचाही विचार करून सोयीचा दिसणारा मार्ग बघायचा होता. पण झालं भलतं. अगदी मनात येऊ नये कधी असं. भांडणं वाढत होती, आरोप प्रत्यारोप वाढत होते, कुरापती काढल्या जात होत्या. गणपत थोडा अंग काढून घेणारा, गंमत बघणाऱ्यातला होता. मध्ये पडून जीव धोक्यात घालून साथ देणाऱ्यातला नव्हता. तसा त्याचा स्वभावही नव्हता. तो थोडासा चंगीभंगी, रसिल्या वृत्तीचा. औरंगाबादला गेला की सिनेमाबरोबर तमाशाही बघून येणारा. घराच्या ओढीनं तो घरी येणार नव्हता. काही जनावरं हिरवं दिसलं की चरत चरत पुढं जाणारी असतात. पुढं असलेला धोका त्यांच्या लक्षात येत नाही. तशीच काही माणसं असतात. आत्ताचा क्षण उपभोगणारी, परिणामांची काळजी न करणारी. संपत प्रामाणिक होता, कष्टात कमी पडणारा नव्हता, त्याच्या अंगात आळस नव्हता. पण तो डोक्याने शांत नव्हता आणि कचरू जाधवांना त्याचीच भीती. त्या दिवशी न्याहारी करून, आंघोळ पांघोळ करून संपत डुलत डुलत मस्तीत घरातनं बाहेर पडला. आयुष्यात मिळणारं यश माणसाच्या चालीत त्याच्याही नकळत उमटतं असं म्हणतात. संपतचं थोडं तसं झालं होतं. 2 गोजीरवाणी मुलं होती, गोरीगोमटी बायको होती, शेती पोती होती, घरात धनधान्य होतं, गावात पत होती. सुख संतपणे रेंगाळत चाललेलं होतं. अंगणात उतरलेला संपत मागे वळून ओसरीच्या खांबाला पाठ टेकून उभ्या असलेल्या शकुंतलाकडे बघून म्हणाला, जेवायला वाट बघू नको, आज जरा काम आहे ती. दिवस बी ढाळायला आहे. तुम्ही खाऊन घ्या भाकर काय. तो हसत होता, एका धुंदीत वावरत होता. शकुंतला म्हणाली, आपण जेवायला या की. भूक लागतेच की माणसाला. आपल्याला बी पोट आहे, त्याला बी भूक लागते, ध्यानात घ्या. दिवसभर न्याहारीवर काढणं बरं नाही. बाई माणूस भाकर तुकडा धन्यासाठी करती. काय तुम्ही खाल्ला नाही तर तिच्या जीववर खाली होतोय. तो हसला, क्षणभर थांबला आणि म्हणाला, बरं बरं, तुला येळ आहे म्हण की गणेश सोडून विचार करायला. येईन ना, तुम्ही वाट बघतो म्हणजे. तो पुन्हा हसला आणि चपलांचा आवाज करत वाड्यातून बाहेर पडला. शकुंतला खांबापासनं हल्ली. न्याहारी झाली होती, पण दुपारचा स्वयंपाक व्हायचा होता. मेथीच्या पेंढ्या येऊन पडल्या होत्या. मेथी निवडायची होती, डाळ चढवायची होती, भाकऱ्या करायच्या होत्या. गणेश झोपलाय तोपर्यंत भरपूर कामं करून घ्यावीत म्हणून ती आत आली. भाजी निवडायला बसली. सासूही म्हणाली, अगं टाक की माझ्या पुढं पेंडी, मी बी देते की निवडून. कौशल्या इतर कामं करत होती. यांच्या गप्पा चालल्या होत्या. शकुंतला स्वतःच्या संसारात रमली होती. तिला आई नसलेल्या घराची, माहेरची आठवण यायची. मग हातात घेतलेल्या कामातनं तिचं मनच ओढून जायचं. डोळे पाणवायचे, भावंडांची आठवण यायची, वडिलांची काळजी वाटायची. मनात सरकन येऊन जायचं की जाऊन यावं घटकाभर. पण ते शक्य नसायचं. आपली 2 मुलं, घरातली कामं, नवरा, सासू सासरे यातच ती बुडून जायची. चंद्राबाई गेल्यापासून ज्ञानोबा सुन्न झाले होते. ओसरीला डोक्याला हात लावून दोन्ही पायावर बसून पुढं मागं विचार करत झुलत असायचे. कुणी येऊन बोललं तर बोलायचे, नाहीतर न जेवता न पाणी पिता तसेच विचार करत बसून राहायचे. शिवा लहान होता, तो घाबरून जायचा. तो स्टँडजवळ सखारामकडे पळत पळत जायचा. सखाराम त्याची समजूत काढून त्याला परत पाठवायचा. सखारामला दुकान सोडून येता यायचं नाही. दुकान उघडं तर गिऱ्हाईक येणार. गिऱ्हाईक दुकानात येणार तर पैसा मिळणार. आणि पैसे मिळाले तर घर चालणार. आता घराचा सगळा भार सखारामावर होता. त्यामुळे तो अकाली प्रौढ झाला होता. शकुंतलाला वाटायचं, खरं तर माझं घर गावात आहे. मला गावातच दिलं आहे. पण कुठं सारखं सारखं येणं जाणं जमते. माझं घर मला काही सुचू देत नाही. इमल अनकालाक्का दूर आहेत आणि मी बी जवळ असून तशीच लांब आहे. शकुंतलाचा जीव तुटायचा. तिचं अंतःकरण पिळवटून निघायचं. मनात पेवं फुटावं तसे नसते विचार फुटायचे. अंगावर चहूबाजूनी धावत्या मुंग्या चढून हैराण कराव्यात ना, तसं मन हुळहुळत असायचं. शकुंतलानं निवडून धुवून चिरून भाजी फोडणीला टाकली. डाळ चढवली. ती जाळापुढे बसली. तिचा सगळा चेहरा त्या प्रज्वलित आगीनं उजळून निघाला.
तशी ती ओली बाळंती नव्हती. गणेश 4 तर महिन्यांचा होता. तो सर्वस्वी तिच्या दुधावर होता. तिला दूधही नागेशच्या वेळेपेक्षा आता जास्त येत होतं. छाती भरभरून दूध पाझरायला लागलं, टपटपा गळायला लागलं की अंगातून सुखाच्या शिरीशिरी अंगभर पसरत. मनात थैथयत असायचं. मग हातातलं काम बाजूला टाकून ती कौशल्याला म्हणायची, बाई मी आलीच हा, बघते गणेश उठला का. असं म्हणत त्याच्या जवळ जायची, त्याला पदराखाली घ्यायची आणि स्वतः त्या सुखात नाहत बसायची, चिंब चिंब होऊन जायची. आत्ताही तिने भाजी फोडणीला टाकली. झरझर छाती भरून येतेय असं वाटतंच कौशल्याला भाजीकडे बघायला सांगून पाळण्यातून तिने गणेशला काढलं, पदराखाली घेतलं आणि संपत पायातल्या वाहणा वाजवत वाड्यात घुसला. आरडाओरडा करत, दादा दादा अशा गणपतला हाका मारत. गणपत वाड्यात नव्हता, तो कुठेतरी बाहेर गेला होता. संपतचा आवाज तसा नेहमीचा नव्हता, वेगळा होता. गणपतला हाका मारण्यात भीती होती, राग होता, संताप होता आणि माणसाच्या ठाई बसून असलेली असह्यताही होतीच. परिस्थितीला माणूस सहसा शरण जात नाही. परिस्थितीशी झुंज घेण्याची एक इच्छा माणसात असतेच. तो आपल्या परिस्थितीशी 2 हात करायचा प्रयत्न करत असतो आणि असं करत असताना माणसाचा कित्येकदा स्वतःवरचा ताबा सुटून जातो. संपतचंही आता तसंच झालं होतं. त्याचं कुठेतरी बाहेर फार मोठा अपमान झाला होता. पण तो कुणी केला, कशासाठी केला याचा ठावठिकाणा घरच्या माणसांना नव्हता. त्याचं भावाच्या नावानं ओरडणं नेहमीसारखं नव्हतं. त्यात अजून कुठला तरी रंग येऊन मिसळला होता. त्या रंगाची जात घरातल्यांना माहिती नव्हती. चिडून पिसाळून संपत वाड्यात प्रवेशला होता, दाण दाण पाय आपटत. कौशल्या आणि त्याचे आईवडील बाहेर आले ओसरीवर लगबगीनं. शकुंतलानंही गणेशच्या तोंडात दिलेला स्तन ओढून घेतला आणि ब्लाऊजची बटणं लावत आणि गणेशला खांद्यावर टाकून ती बाहेर आली. भीतीने तिचं उभं अंग थरथरत होतं. तिला पटापटा पावलं उचलता येत नव्हती. तिने समोर ओसरीला येऊन पाहिलं तर संपत रागानं फुलून गेला होता. डोळ्यात रक्त उतरलं होतं. तो वेगानं हातवारे करत बोलत होता. कौशल्या सांगत होती, अहो गावातच असते ते, घरून कावाच गेले ती बघावं लागन. कुठं कुणाच्या दुकानावर बसल्यात बघायला लागन. काय बाहेरगावी तर दादा गेला नाही ना. त्याने डोळे फिरवत विचारलं. नाही तसं काही सांगितलं नाही. का व काय झालं. काल दादा शेतात गेलता का. गेलते म्हणजे बाहेर गेलते, शेतात का अजून कुठं नाही ठावं. काल दिसभर घरात नव्हते. रातच्याला बी उशिरा वाडेवाले. काय झालंय भाऊजी. कौशल्यानं काळजीनं विचारलं. त्या जगदाळ्याने धुरा वाढवली. 2 हात रातीतून पुढं आलाय त्यो. आपल्या शेतात गोचलाय त्यो. त्याला आपलं बी वावर हडप करायचं असन. पाय पसरायला लागलाय. म्या त्याचा मोडधस पाडीन. त्या बिगर तो ऐकणार नाही. शानपणा करायला लागलाय. कुदळ फावडं घेऊन धुरा उखडून टाकन म्या माझ्या हातानं. सोपं वाटलं काय त्याला आमच्या शेतात घुसणं. भाडव्याला ठेचायला पाहिजे. बोलत बोलत गच्चीत गेला. मधल्या गच्चीवर 4 पत्र्याच्या आडोशात कुदळी, फावडी, टोपल्या, खुरपी असं काय काय जमवून ठेवलेलं होतं. तो गेला वेगात, पळत खाली आला. एखादं माणूस रागानं संतापानं पेटतं म्हणजे नेमकं काय होतं हे सगळेजण बघत होते. संपतला आवरणं कठीण होतं. त्याचे वडील कचरू जाधव खाली उभे राहिले. वरून आलेल्या संपतला त्यांनी दोन्ही हात पसरून अडवला आणि आजीजीनं म्हणाले, अरे बाबा असं डोक्यात राग घालून जाऊ न ग. करू काय तर, जरा दामानं घे. काढून टाकू की त्यांनी पुढं वाढवलेली धुरा. पण असा एकला संतापून जाऊ न ग. म्या बघतो गणपत कुठं आहे ते. हे बघ आपण तिघं मिळून जाऊ. सरपंचाला सोबत घेऊ. तू तुझं डोसकं शांत ठेव बाबा. काय करता काय झालं तर जलमभर पश्चाताप करायला लागल समदेसने. अरे असं आदावतीनं वागून चालत नाही. गोड बोलून कामं होतात ना. तुझ्यासारखा त्याचा लोक आडव्या डोसक्याचा असणार. त्याचे दोन्ही हात त्यांनी सर्व शक्तीनिशी एकवटून धरून ठेवले होते. त्याची आईसुद्धा रडत विनवत राहिली. शकुंतला तर रडायलाच लागली. आता काय होईल तिला माहिती नव्हतं. पुढचा सगळा भविष्यकाळ तिला अंधारी भासत होता. कचरू जाधवांचे हात झिडकारत संपत निघाला. त्यांनी कुदळ फावडं खांद्यावर टाकलं. शकुंतला गणेशला घेऊन त्याला अडवायला निघाली. नागेश काय घडलंय ते न कळूनसुद्धा रडत राहिला होता. कौशल्यानं त्या मुलाला कडेवर घेऊन धरून ठेवलं. सगळेच भांबावलेले होते. वाड्याचं बंद केलेलं दार खाडकन उघडलं आणि संपत पळत निघाला. तो कुठे चाललाय सगळ्यांना माहिती होतं. डोका हातात धरून कचरू जाधव रडत म्हणायला लागले, म्या सांगून सांगून थकलो पोरावासनी का बाबा 4 पैसे ज्यादा देवा आणि घेऊन टाका ते शेत.
पण दोघं बी ऐकायला तयार नाही. हे असं काहीतरी घडणार मला ठावं होतं. आता काय होईन, काय घडन ते सोसत राहायचं, हेच नशिबात. ते उठले, पायात वाहना घातल्या, मुंडासं डोक्यावर ठेवलं, वाड्याबाहेर पडले. पण भीतीनं त्यांना नेहमीसारखं चालताही येईना. आधी मला गणपतचा शोध घ्यायला लागन. तो नाही गावला तर अजून कोणाला हाताशी धरून वावर गाठायला लागन. संपत काय करून बसल ठावं नाही. लई भडकेल डोसक्याचा माणूस. पावला तर परमेश्वर, कोपला तर राकेश. त्यांचं बडबडणं ऐकून अंगणात कौसल्या, शकुंतला आणि सासू उभे होते. सगळे उभे होते, पण आतून भीतीनं बसलेल्या हादऱ्यांनी सगळे वेडावलेले होते. कुणाला काही सुचतच नव्हतं. क्षणात शकुंतलाच्या मनात आलं, सखाला सांगावा धाडायला पाहिजे. तो जाईन यांच्या मागणं, तो ह्यांना मनवल, तो मधी पडन. ती वाड्याबाहेर आली, शेजारच्या गोपाळला म्हणाली, गोपाळ भाऊ, सखाला बोलून आणतो का रे? शाकाक्का बोलवती म्हणाव, आशीन तसा ये म्हणाव. जातो की, कुठं घरी जाऊ का दुकानं? अरे बाबा, कुठं बी जाण, त्याला घेऊन ये. आणि माझ्या बाला काय सांगू नको, त्याला काय सुचायचं नाही. तो अर्धा पाऊण तास ओसरीवर सगळेजण बसून राहिले. शेतातून माणसं काय निरोप घेऊन येतात कुणालाच कळत नव्हतं. रात्रीतून 6 माणसं लावून जगदाळेच्या लेकानं म्हणजे सुभाषनं धुरा खणून काढली होती. चांगलं 2 हातानं शेत पुढे वाढवून घेतलं होतं. बांधावर असलेली बाभूळ त्याच्या शेतात आली होती. खरं तर त्या बाभळीला धरून धुरा होती, पट्टा ओढावा तशी, दोन्ही शेतांना जोडणारी. पावसाळ्यात हिरवं गवत उगवलं की तो पट्टा हिरवा कंच दिसायचा. वितवित गवत वाढायचं. पावसाळा संपत आला की त्या पट्ट्याचा रंग बदलून जायचा. ऐन उन्हाळ्यात तो विरळ पांढऱ्या फिक्कट पिवळ्या गवताचा उरायचा, पुसटसा दिसायचा. कधीतरी ते कैकाडेचं शेत आपण घेऊनच टाकणार असा जाधवांना आत्मविश्वास होता. आपल्या शेताला लागून असलेलं शेत आपल्याशिवाय कोणी घेणं शक्य नाही असाही ठाम विचार मनात होता. 10-15 वर्ष गेली, कैकाड्यानं शेत विकायला काढलं. अगोदर त्यांनी गणपतला सांगितलं होतं शेत विकायचं आहे, पण ते सगळ्यांना खोटं वाटलं, मस्करीचं वाटलं. 1-2 महिने गेले आणि कानावर आलं की अनवाला कैकाड्यानं पाटलाचं शेत घेतलं. कुणी म्हणे घेतलं, कुणी म्हणे घेणार आहे. अशी वार्ता कानावर पडली का तशी पसरवली हे एक त्या कैकाड्याला माहिती. संपत कैकाड्याकडं जाताच त्यांनी बातमी खरी असल्याचं सांगितलं. म्हणला, विचार आहे माझा, मी येणार होतो तुमच्याकडं. संपत म्हणाला, मग गोडं कुठं पेंड खात बसलं? कवा येणार होता? पार इकलं गेले हो का? कितीला देणार पटकन बोल, आकडा सांगून टाक. त्यानं हा आपल्याकडे आलाय म्हणताना थोडं ताणलं. शेताला लागून असलेलं शेत हा हातचं घालवणार नाही हा त्याचा होरा खरा होता. कैकाड्यानं वाढवून किंमत सांगितली, कारण हीच वेळ होती जाधव हात सैल सोडण्याची, मागेल ती किंमत द्यायची. संपतला ते जाणवलं आणि म्हणाला, हे बघ, जो 22 एकरी चाललाय त्यानं दे, जादा मागू नग. काय कोणाला जादा पायका घेऊन शेत इकलं तर आमच्या बाजूला शेती करणं त्याला मागात पडन, लक्षात ठेवू. संपत अशी तंबी देऊन सुद्धा कैकाड्यानं जगदाळेला शेत विकलं. 10-15 हजार जास्तीच्या खिशात घातले, स्वतःचा फायदा बघितला. तिथून वैराला सुरुवात झाली होती. जगदाळे चढेल होता, मगरूर होता. त्याला शेत विकण्यात कैकाडी फायद्यात गेला होता, कारण कैकाडी आता जाधवाच्या तावडीतून सुटणार होता. पण नवा माणूस, त्याला टक्कर द्यायला लागणार होती, झगडत राहायला लागणार होतं. ते कैकाड्याला चांगलं माहिती होतं. पण आता कैकाड्याचा शेताशी तसा संबंध राहणार नव्हता, हेही तेवढंच खरं. संपत जो धावत शेताकडे निघाला. गावापासून 6-8 मैलावर त्याचं शेत, चालत जाण्याजोगं. घंटा लागायचा. संपत पुढं, त्याच्या मागं कचरू जाधव, 2-4 माणसं, तरुण पोरं. संपत थांब, आम्ही आलाव, पळू नको, सगळे ओरडत होते. पण मागून येणारं बोलणं संपतच्या कानावर पडत नव्हतं. त्याला कैफ चढला होता, झिंग असती. तो वेगानं शेतात घुसला. धुरा होती तिथे गेला. त्यांनी कुदळीनं धुरा फोडून काढायला सुरुवात केली. माती फावड्यानं पुढं लोटत राहिला. तिकडून जगदाळेचा, संपतच्या वयाचा लेक म्हणजेच सुभाष आला. त्यांनी पुढं होऊन कुदळ हातात धरली. संपतचा हात धरून ठेवला. संपत बेभान होऊन म्हणाला, माझा हात सोड, नाही तर तुझ्या डोसक्यात घालेल मी कुदळ. बऱ्या बोला ना, ऐक माझं. सुभाष म्हणाला, अरे बाबा, तुम्ही आमच्या शेतात धुरा वाढवून ठेवली होती. पंचायतीत चला, नकाशा दाखवतो माझ्या शेताचा. तो नकाशा बघून तर मी आज शेत आहे तेवढं घेतलं आहे माझं. मला तुझ्या शेतात कशापायी पाय ठेवायचं आवडतच का? पण माझं ते माझं असेल ते मला मिळायला पाहिजे का नाही? झालं. दोघात बाचाबाची झाली, झोंबाझोंबी झाली. दोघेही तरुण होते, सळसळत्या रक्ताचे होते.
दोघांची झटापट बघताना कचरू जाधवला वाटलं, अरे ह्यो तो 2 नागांचा खेळ होऊन राहिलाय. द्याखना पण जीव घ्या ना, काय व्हीन द्यावा. दोन्हीकडून 5-25 माणसं आली. दोघांना आवरण्याचा प्रयत्न केला, पण पेट घेतलेली आग क्षणात थोडीच आटोक्यात येते. संपतनं अखेरचा घाव सगळा जोर लावून कुदळीनं त्याच्या डोक्यावर घातला. एखादं झाड कोलमडावं ना, तसा जगदाळे धाडकन माये करत कोसळला. त्याच्या डोक्यातनं भळाभळा रक्त व्हायला लागलं. काळी माती ओली लालसर झाली. त्यातून सुभाषचं डोकं दगडावर आपटलं होतं. वरून कुदळेचा घाव, डोक्याखाली मातीत रोवून असलेला दगड. क्षणार्धात सुभाष जगदाळेनं डोळे मिटले. त्याच्या कपाळावर घामाची कणी उठली. सभोवती मरणशांतता पसरली. आपल्या हातून असं काही घडेल असं खुद्द संपतलाही वाटलं नव्हतं. त्याला फक्त सुभाष जगदाळेला धडा शिकवायचा होता, स्वतःचा वचक निर्माण करायचा होता, स्वतःचा दबदबा दाखवायचा होता. घडलं होतं ते फार विचित्र, ध्यानीमनी नसलेलं, भयंकर. जगदाळेचा लेख त्याच्यासमोर कोसळलेला होता. माणसं कोंडाळं करून उभी राहिली, हळहळायला लागली. ऊन चढत होतं. शेतातून वारा भयानपणे वाहत होता, त्याचाही स्पर्श जाणवत होता आणि जमलेली माणसं सुन्नपणे तिथे उभी होती. श्रोते हो, हा होता पुढचा भाग वृंदा दिवाण लिखित भुजंग या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.